नागपुरातील भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदार यादीतील अनियमितता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी मतदार यादीतील अनियमिततांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना अनेक बूथमध्ये मतदार यादीत अनियमितता आढळून आली असून त्याची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। त्यानुसार मतदार यादीतील अनियमिततांमुळे 5 लाखांहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत। दोषींवर कारवाई करण्यात यावी। यासोबतच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी खोपडे यांनी केली। कलेक्टर साहेबाले 239 बूथाचा आम्ही सर्वे करून त्यांच्या हाती आज दिला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं का इतके लोक मृत्यू झालेले आहे, इतके मृत्यूचा ठप्पा लागलेला आहे। काही अनेक लोक दुसऱ्या विधानसभेमध्ये राहायला गेले, तिकडेही नाव आहे इकडेही नाव आहे आणि म्हणून हे पूर्ण यादी सहित आम्ही त्यांच्या स्वाधीन केले आणि त्यांना मागणी केली आहे का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि म्हणून आपण याची काळजी घ्यावी। याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आपण कारवाई करावी।